जाहिरातीनंतर उर्वरित बातम्या. संपूर्ण राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदीच आहे. मात्र प्लास्टिकच्या फुलांमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याबाबत विशेष मोहीम राबवली जाईल. अशा फुलांचा वापर सजावटीसाठी करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. प्लास्टिक किंवा तत्सम फुलांवर बंदी घालणारी विशेष अधिसूचना काढली जाईल. वेगळी यंत्रणा तयार केली जाईल. अशा प्रकारच्या बाजारपेठांवर कारवाई करायचे अधिकार महानगरपालिकांना दिले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. याच्या अंमलबजावणीसाठी मंगल कार्यालयांना काही कालमर्यादा ठरवून द्यावी, असा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला होता. तो मुख्यमंत्र्यांनी मान्य केला. मुळामध्ये प्लास्टिक बंदी आहे, पण स्पेसिफिक आज शेतकऱ्यांची जी फुलं आहेत त्या फुलांचं मार्केट प्लास्टिकची फुलं हे मोठ्या प्रमाणात रिप्लेस करतायत. त्यामुळे या संदर्भात स्पेशल डिस्पेन्सेशन आणि स्पेशल ड्राईव्ह ही सभागृहाची इच्छा आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात आता हे जे काही नोटिफिकेशन आपण प्लास्टिक बंदीचं काढलेलं आहे याच्यासोबत त्याच्या अंतर्गत एक स्पेशल नोटिफिकेशन स्पेसिफिक प्लास्टिकच्या किंवा तत्सम फुलांच्या बंदीच्या संदर्भात स्पेसिफिक मेन्शन करून ते काढलं जाईल. त्याकरता वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल आणि महानगरपालिकांना देखील सूचना देण्यात येतील, त्यांनाही अधिकारित्या देण्यात येईल की त्यांनी अशा प्रकारच्या मार्केट्सवर कारवाई करावी. जे डेकोरेशन करणारे किंवा जे हॉल्स आहेत, बँकवेज आहेत, यांनाही नोटिसेस देण्यात येतील की त्यांनी हे वापर करू नये. वापर केलं तर त्यांच्यावर काय कारवाई करता येईल हेही या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आम्ही पडताळून पाहू आणि त्यात ते शक्य असेल तर याच नोटिफिकेशनच्या अंतर्गत ज्या बँकवेजमध्ये अशा प्रकारचे आर्टिफिशियल फुलं वापरले जातील त्यांनाही त्या संदर्भात दोषी मानलं जाईल. राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता वाढवण्याबाबत शासन सकारात्मक आहे. सध्या दिला जाणारा भत्ता 15,000 वरून 50,000 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येतात. मात्र निधी वितरणाच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. राज्यातील शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेत उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2026 आज विधान परिषदेत बहुमतानं मंजूर करण्यात आलं. महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना आणि विनिमय विधेयक सुधारणा विधेयक 2026ला विधान परिषदेनं आज मंजुरी दिली. नवीन स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापन करण्यासह विद्यमान शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी तरतुदी करणं, शिक्षण आयुक्त पदाचा या व्यवस्थेत समावेश करणं, राज्यातल्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्या शाळांप्रमाणेच देशपातळीवरच्या चांगल्या संस्थांच्या शाळांनाही परवानगी देणं, शाळांना परवानगी देत असताना उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा चढत्या क्रमानं सध्या परवानगी दिली जाते. मात्र खालच्या वर्गांची परवानगी ज्या शाळांना हवी ती देणं, दर्जा वाढ करताना शाळांमधल्या सुविधांची पूर्तता सुनिश्चित करणं इत्यादी तरतुदी या विधेयकात आहेत. तसंच अचानक शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आगाऊ नोटिशीचा काळ 18 महिन्यांवरून दुप्पट करणं आणि 5 ते 10 लाख रुपयांचा दंडही दुपटीनं वाढवणं इत्यादी तरतुदी या विधेयकात आहेत. संगमनेर तालुक्यात 12 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करायच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत, असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. शाळा महाविद्यालयांच्या प्रयोगशाळांमध्ये ॲसिड सहज उपलब्ध होतं, मात्र असं होऊ नये यासाठी एक समिती स्थापन करून उपाययोजना करण्यात येतील, असं भोयर यांनी सांगितलं. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी एकंदर 12 जणांना अटक केली असून त्यांच्यावर मकुका लावण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईला कोणत्याही परिस्थितीत टोळीयुद्धाकडे जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी विधान परिषदेत मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार शुभम लोणकरच्या भावाला अटक केली आहे. शुभम हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असून लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा ताबा मुंबई पोलिसांकडे द्यायची विनंतीही केंद्र सरकारला करण्यात आली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर इथं 6 वर्षाच्या मुलीवर झाले